नमस्कार. कुक्कुटपालन, मेंढीपालन, शेळीपालनसाठी अर्ज कसे करायचं आणि कोणकोणते कागदपत्रे लागतात हे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. व्हिडिओला स्किप करू नका. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही कोणकोणते डॉक्युमेंट रेडी करून ठेवायचं आहे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं अप्लाय करायचं. ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमधून इन्स्टॉल करून सुद्धा आपण अप्लाय करू शकतो मित्रांनो. आणि जर तुम्हाला अप्लाय करता येत नसेल तरी मी व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केला या चॅनलवरती, तो व्हिडिओ बघून सुद्धा तुम्ही ॲप्लिकेशन अप्लाय करू शकतात. तर मित्रांनो, या योजनेचा तुम्हाला जर खरोखरच लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही हे डॉक्युमेंट रेडी ठेवा. डॉक्युमेंट रेडी असेल तर सर्व काही तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळू शकतो. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहत आहोत शेळी पालन आणि कुक्कुटपालन व्यवसायासाठी सरकारी अनुदान, कर्ज व अर्ज प्रक्रिया. ग्रामीण भागातील युवक, महिला, शेतकरी, बेरोजगारांसाठी हा व्यवसाय कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारा आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोण अर्ज करू शकतो, कोणत्या योजना आहेत, अर्ज कसा करायचा, कोणती कागदपत्रे लागतात, बँक व पशुवर्धन विभागाची भूमिका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शेळीपालन व कुक्कुटपालन म्हणजे काय? शेळीपालन व्यवसाय. शेळी म्हणजे गरिबांची गाय. कमी भांडवल, कमी जागा, दूध, मांस, शेण तिन्ही फायदेशीर, बाजारात कायम मागणी. कुक्कुटपालन व्यवसाय. बॉयलर, लेयर कोंबड्या 40 ते 45 दिवसात उत्पादन, अंडी व मांस दोन्ही उत्पादन. महिला बचत गटासाठी उत्तम. कोणत्या सरकारी योजना उपलब्ध आहेत? पहिलं, पशुवर्धन विभाग योजना. राज्य शासन, केंद्र शासन 25% ते 75% अनुदान देतं. SC ST, महिला, दिव्यांगांसाठी जास्त अनुदान आहे. दुसरं, नाबार्ड बँक योजना. बँक कर्ज प्लस अनुदान शेळीपालन कुक्कुटपालन दोन्हीसाठी. तिसरं, महिला बचत गट योजना. SHG मार्फत अर्ज, समूह कर्ज, प्रशिक्षण अनिवार्य. अर्ज कोण करू शकतो? शेतकरी, भूमिहीन मजूर, बेरोजगार युवक युवती, महिला, बचत गट सदस्य, अनुसूचित जाती जमाती, OBC आणि खुला प्रवर्ग. वय 18 ते 60 वर्ष. अर्जदार भारतीय नागरिक असावा. लागणारी कागदपत्रे, इम्पॉर्टंट डॉक्युमेंट. आवश्यक कागदपत्रे आहे. पहिलं आधार कार्ड, दुसरं रेशन कार्ड, तिसरं रहिवासी दाखला, चौथं उत्पन्न दाखला, पाचवं जात प्रमाणपत्र लागू असल्यास आणि सहावं बँक पासबुक झेरॉक्स, सातवं पासपोर्ट साईज फोटो 4 आणि 8 जागेचा पुरावा. स्वतःची जमीन 7/12. भाडे करारनामा जर भाड्याची जागा असेल तर. 9वं पशुवर्धन विभागाचा दाखला. 10वं प्रकल्प अहवाल प्रोजेक्ट रिपोर्ट. महिला बचत गटासाठी बचत गट नोंदणी प्रमाणपत्र आणि ठराव रिव्होल्यूशन. अर्ज कसा करावा? स्टेप बाय स्टेप प्रोसेस. ऑफलाईन अर्ज प्रक्रिया. पहिलं, जवळच्या पशुवर्धन कार्यालयात भेट द्या. दुसरं, अर्ज फॉर्म घ्या. तिसरं, सर्व कागदपत्र जोडून फॉर्म भरा. चौथं, अधिकारी तपासणी करतात. पाचवं, जागेची पाहणी होते. सहावं, बँकेकडे फाईल पाठवली जाते. सातवं, कर्ज मंजूर, अनुदान जमा. ऑनलाईन अर्ज जिथे उपलब्ध असेल तिथे. राज्य शासन पोर्टल असते. महाराष्ट्रासाठी DBT किंवा आपले सरकार या पोर्टलवर ॲप्लिकेशन अप्लाय करू शकतात. पशुवर्धन विभाग वेबसाईट. प्रशिक्षण व पाहणी प्रक्रिया. अर्ज मंजूर झाल्यानंतर प्रशिक्षण अनिवार्य. शेळी किंवा कोंबडी शेळी तपासणी, डॉक्टराची भेट, लसीकरण, मार्गदर्शन. महत्त्वाची सूचना: चुकीची माहिती देऊ नका. दलालापासून सावध राहा. सरकारी पावतीशिवाय पैसे देऊ नका. अर्जाची पावती जपून ठेवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ गरजू लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.